जयंत पाटलांचे समर्थक जतच्या दिशेने रवाना झालेत। जतमध्ये पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। जयंत पाटलांचे समर्थक आता जतच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे। सांगलीच्या इस्लामपुरात पडळकरांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झालेत। ही दृश्य आहेत इस्लामपूरमध्ये पडळकरांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलंय। सध्या काम करा लोकांची आरोग्याचा जत तालुक्यात लोक वनवासी पडले त्यांची काम करणार बाकीचे माप काढून तो फ्लॅश मध्ये याचं काम करतो का? फडणवीस साहेब तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा। तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं। आणि जो माणूस बापू बिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणाचं वापरतो, बापू बिरू यातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला, तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील त्यांच्या पद्धतीने पाऊल टाका। बाळूमामांनी काय केलं ते बघा, बापू बिरूंनी काय केलं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विजय पाटील। विजय, काय सांगाल? इस्लामपुरात हे सगळं आंदोलन सुरू आहे, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती टीका केली होती आणि त्याच निषेधांमध्ये आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। इस्लामपूरमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले आहेत। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे आणि इथूनच ते जतमध्ये भव्य असा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि त्यामुळे इस्लामपूरमधून जे कार्यकर्ते आहेत ते आता जतकडे रवाना होत आहेत। नक्कीच धन्यवाद विजय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय पडळकरांच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि कुत्र्यांचा किंवा या छक्क्यांची सुद्धा तुम्ही जी पेटे आणल्यात ती प्रामाणिक आहे। कुत्री आणि छक्की त्याच्यापेक्षा अवलंबून माहीत आहे आणि हा कुत्रे प्रामाणिक आहे, लक्षात ठेवा। त्याला सुद्धा आपल्याला आपण पाहू शकतोय गोपीचंद पडळकरांनी टीका केली होती आणि त्या विरोधातच सध्या इस्लामपुरात हे मोठं आंदोलन करण्यात येत आहे। पडळकरांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। या सगळ्या समर्थकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते आणि मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते सध्या इथे उपस्थित झालेले आहेत। तुम्हाला याचा तुम्ही आम्ही आज जत 2 वाजता जतमध्ये आहे एवढंच सांगतो। आणि राजाराम बापू आणि कुसुमताई या वाळवंट तालुक्यातील समस्त फुलकर समाज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।